नमस्कार मित्रांनो, आपल्या जीवनात काही वेळा असं होतं की कितीही मेहनत केली तरी काम अडकतात, पैसे टिकत नाहीत, मन सतत तणावात राहतं आणि नशीब साथ देत नाही. असं वाटतं अशा वेळी आपल्या पूर्वजांनी आणि आध्यात्मिक परंपरेने काही साधे पण प्रभावी उपाय सांगितले आहे. हे उपाय अंधश्रद्धा म्हणून नव्हे, तर श्रद्धा, सकारात्मक ऊर्जा आणि मनाची शक्ती वाढवण्यासाठी केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 3 गुप्त उपाय जे नशीब, धन आणि जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तिसरा उपाय अनेक लोकांच्या अनुभवात अत्यंत प्रभावी मानला गेला जातो. 1. लवंग आणि नाण्याचा गुप्त उपाय. हा उपाय विशेषतः त्या लोकांसाठी मानला जातो ज्यांची काम वारंवार अडकतात, पैसा येऊनही टिकत नाही किंवा सतत अडथळे निर्माण होतात. हा उपाय केव्हा करायचा? गुरुवारी किंवा शनिवारी रात्री. हा उपाय करण्यासाठी काय लागेल? 1 जुनी नाणी, 1 लवंग. उपाय कसा करायचा? रात्री शांतपणे बसा, उजव्या हातात नाणी आणि लवंग घ्या, डोळे बंद करा, मन शांत करा आणि मनात म्हणा, जे काही अडकलं आहे ते आजच सुटू दे, माझ्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येऊ दे. हे बोलताना मनात पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा. यानंतर ते नाणे आणि लवंग 7 दिवस पर्समध्ये किंवा खिशात ठेवा. 7व्या दिवशी लवंग एखाद्या झाडाखाली टाका आणि नाणे स्वतःजवळ ठेवा. या उपायामागील आध्यात्मिक अर्थ. लवंगाला नकारात्मक ऊर्जा दूर करणारी वस्तू मानले जातं, तर जुने नाणे स्थिरता आणि धनाचं प्रतीक मानलं जातं. जेव्हा हे दोन्ही एकत्र ठेवले जातात तेव्हा मनात सकारात्मक विचार निर्माण होतात आणि आत्मविश्वास वाढतो. मान्यता काय सांगते? अनेक लोकांच्या मते अडकलेली कामे मार्गी लागतात, अचानक धनलाभाचे योग येतात, मानसिक तणाव कमी होतो. 2. वाईट नजरेसाठी मीठ आणि ब्रेड उपाय. काही वेळा घरात सतत भांडण होतात, मन अस्वस्थ राहतं, अचानक काम बिघडतात. अशा वेळी वाईट नजर लागल्याचं मानतात. अशा नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहण्यासाठी हा साधा उपाय केला जातो. हा उपाय केव्हा करायचा? मंगळवार किंवा शनिवार. काय लागेल? कोरडी ब्रेड, साधं मीठ. उपाय कसा करायचा? ब्रेडवर थोडं मीठ ठेवा. आता ते ब्रेड स्वतःवरून 7 वेळा फिरवा. यानंतर मागे वळून न पाहता ती ब्रेड कुत्र्याला खाऊ घाला. या मागील अर्थ. मिठाला शुद्धीकरणाचं प्रतीक मानलं जातं, तर प्राण्यांना अन्न देणं हे पुण्याचं काम मानलं गेलं आहे. हा उपाय करताना मनात नकारात्मक विचार न ठेवता सकारात्मक भावना ठेवणं महत्त्वाचं आहे. लोकांच्या अनुभवानुसार मन हलकं वाटू लागतं, तणाव कमी होतो, घरातील वातावरण सकारात्मक होतं. 3. हनुमानजी माचीस उपाय. हा उपाय विशेषतः धैर्य, आत्मविश्वास आणि अडथळे दूर करण्यासाठी केला जातो. हा उपाय केव्हा करायचा? मंगळवार. उपाय कसा करायचा? हनुमान मंदिरात जा आणि तिथे शांतपणे काड्यांची डबी अर्पण करा. पण लक्षात ठेवा, आपली इच्छा कोणालाही सांगायची नाही, ती फक्त मनात ठेवायची. या उपायामागील श्रद्धा. हनुमानजींना शक्ती, धैर्य आणि संकटमोचक मानलं जातं. अग्नीचं प्रतीक असलेली माचीस अर्पण करणे म्हणजे अडथळ्यांचा नाश, भीतीचा अंत आणि आत्मविश्वास जागृत करणं. मान्यता काय सांगते? धैर्य वाढतं, निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होते, अडलेली कामे मार्ग हळूहळू मोकळे होतात. महत्त्वाची सूचना. मित्रांनो, हे उपाय श्रद्धा आणि सकारात्मक विचार यांवर आधारित आहेत. फक्त उपाय करून जीवनात बदल नाही, त्यासोबत मेहनत, चांगले कर्म आणि सकारात्मक विचारही आवश्यक असतात. जर मन स्वच्छ असेल, तर प्रामाणिक असतील, तर जीवनात बदल नक्की घडतो. तुम्हाला यापैकी कोणता उपाय सर्वात प्रभावी वाटला? कमेंटमध्ये लिहा आणि अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी आणि सकारात्मक माहितीसाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.